नमस्कार. मध्यंतरी अनुभूतीमध्ये सेशन्स सुरू होती आणि तेव्हा एक इंटरेस्टिंग चर्चा सुरू झाली मुलांची. 14, 15, 16, 18 वर्षाची ही मुलं होती आणि खूप इंटरेस्ट घेऊन चर्चा करत होती. बोलता बोलता विषय निघाला शिवाजी महाराजांबद्दल आणि मग शिवाजी महाराजांनी जे जे काही पराक्रम केले स्वराज्य प्राप्तीसाठी त्याबद्दल चर्चा झाली. ऑब्व्हियसलीच त्यांचे शत्रू जे आहेत औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान यांची पण त्याच्याबरोबर चर्चा झाली. आणि मग असाच तो प्रवास पुढे सुरू झाला. मग आपण स्वातंत्र्य जे मिळवलं तिथपर्यंत ही मुलं चर्चा करत आली आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक हे जे सगळे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांच्याबद्दल चर्चा झाली. आणि त्याबरोबरच मग जे त्यांचे शत्रू होते, जे ब्रिटिश गव्हर्नमेंट, ते पण ओघाने त्यात आले. ही चर्चा अशीच पुढे सुरू राहिली आणि मग ती आजच्या काळात आली. आणि मग ही मुलं म्हणायला लागली की आजच्या काळात असे आपले डायरेक्टली शत्रू कोणी नाहीत, म्हणजे आपल्या शेजारचे देश जे आहेत ते आपण शत्रू म्हणून म्हणतो, पण आपल्याला काही यांच्यासारखं लढावं लागत नाही. तर मग ह्यांच्याशी आपल्याला लढावं लागत नाही, तर मग आपले खरे शत्रू कोण आजच्या काळातले, असा तो चर्चेचा विषय निघाला. आणि त्या चर्चेतनं असं निष्पन्न झालं, म्हणजे हे मुलांनीच डिस्कस करून आपापसात ठरवलं किंवा त्यांना वाटलं की आजच्या काळातले आपले जे शत्रू आहेत ते कुठेही बाहेर नाही आहेत, तर ते आपल्या आतमध्येच आहेत. आणि हे शत्रू कुठले, तर आपलेच नकारात्मक विचार, आपल्याच नकारात्मक भावना, आपलाच राग, आपलेच लोभ, आपलाच द्वेष, आपल्याच आत असलेला जेलस, त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांनाच जे स्क्रीनचं ॲडिक्शन लागलं आहे तो स्क्रीन, जंक फूड, मोबाईल गेम्स, त्याचप्रमाणे वेब सिरीज, सोशल मीडिया, हे सगळे शत्रू जे आहेत हे आपल्या आतच कुठेतरी घर करत आहेत. आणि हे आपल्या आतमध्ये घर केलेले जे शत्रू आहेत त्यांना नामोहरम करणं हे आपल्यासाठी खूप जास्त अवघड होत चाललं आहे. आणि म्हणूनच आपल्या विचारांची दिशा, आपल्या भावनांची दिशा ही आपल्याला बदलता आली पाहिजे किंवा आपल्याला ती इफेक्टिव्हली हाताळता आली पाहिजे. ह्या दृष्टीने ही सगळी चर्चा सुरू झाली आणि त्यातनं एक महत्त्वाचा शब्द मुलांनी या सगळ्या समीकरणाला जोडून टाकला, तो म्हणजे आपल्याच आतमध्ये असलेल्या ह्या निगेटिव्ह वाईब्स ज्या आहेत ह्याच आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठा शत्रू आहे आजच्या काळातला. आणि त्याच्याशी जर आपल्याला डील करायचं असेल तर अनुभूतीमध्ये या दृष्टीने नेहमीच काम होतं, अशी ह्या मुलांची चर्चा सुरू झाली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही जर ह्या अशा निगेटिव्ह वाईब्स त्रास देत असतील आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे अनुभूतीमध्ये संपर्क साधा आणि कळत नकळत या निगेटिव्हच्या कूल वाईब्स कधी होतील ते तुम्हाला कळणारही नाही. ऑल द बेस्ट.